वंचित बहुजन आघाडीची आज जळगावमध्ये सभा होते। प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडणार आहे। संध्याकाळी 4 वाजता सभेला सुरुवात होणार आहे। तर यावेळेस प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। याबाबत सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपण तो पाहूयात। आघाडीची आज जळगावमध्ये सभा आयोजित करण्यात आली असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे। दरम्यान जळगाव शहरातील महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौकात ही सभा आयोजित करण्यात आली असून या सभेची जय्यत अशी तयारी जी आहे ही सभास्थळी सुरू आहे। सुमारे 10,000 पेक्षा जास्त नागरिकांच्या बसण्याची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली असून व्यासपीठावर देखील मोठ्या प्रमाणात खरं तर राज्यभरातील वंचितचे नेते तसेच प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित राहणार असल्याने व्यासपीठावर देखील पदाधिकाऱ्यांसाठी मोठी आसन व्यवस्था ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने राज्यातील राजकारण जे सुरू आहे यावरती खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा भाष्य करून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती। त्यामुळे या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठं शक्ती प्रदर्शन हे वंचितकडून जळगावमध्ये केल्याचं पाहायला मिळतंय। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।